नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 26 ऑक्टोबर 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, हायमू 5 हे बॅलिस्टिक मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, दक्षिण कोरिया. तर बघा, दक्षिण कोरिया या देशाने नुकतेच हायमू 5 हे बॅलिस्टिक मिसाईल विकसित केले आहे. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये भारताने कोणत्या देशासोबत युवा वैज्ञानिकांसाठी रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम सुरू केला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, ब्रिटन. तर ब्रिटन या देशासोबत नुकतेच भारताने युवा वैज्ञानिकांसाठी रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम सुरू केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, हा जो कार्यक्रम आहे तो विशेषतः युवावयीन दलातील भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स आणि गणित या विषयांतील संशोधकांसाठी आहे. आणि या कार्यक्रमाचं नाव प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ रामानुजन यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. ओके, त्यांनी 1913मध्ये ब्रिटन गणितज्ञ G.H. हार्डी यांच्यासोबत इतिहासातील महत्त्वाची सहकार्य केली होती. ओके, बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. बघा, ऑक्टोबर 2025मध्ये कोणत्या देशाला COP10 आशिया प्रशांत ग्रुप 4 क्षेत्राचा उपाध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती झाली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, भारत. भारताला नुकतेच ऑक्टोबर 2025मध्ये COP10 आशिया प्रशांत क्षेत्राचा उपाध्यक्ष म्हणून भारताची पुनर्नियुक्ती झाली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिस्क अँड रेझिलियन्स इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, 155वे. ओके, तर बघा, हा जो इंडेक्स आहे ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिस्क अँड रेझिलियन्स इंडेक्स, यामध्ये भारताचे स्थान 155 आहे. ओके, प्रश्न महत्त्वाचा आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतामध्ये चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ऑपरेशन फायर ट्रेल. ओके, तर ऑपरेशन फायर ट्रेल हे नुकतेच भारतामध्ये चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या वतीने चालू केले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे ऑपरेशन डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने लॉन्च केले आहे. भारतातील एक अग्रणी गुन्हेगारी आणि तस्करी प्रतिबंध करणारी ही संस्था आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, 2025चा ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. म्हणजेच मेट्रो इगोर एवर्ड्स, डॉक्टर शबीर हसन आणि अनुसुपियन खारखावरोव, ओके, यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या तिघांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारताने युरोपियन युनियनने 2025मध्ये संयुक्त दहशतवाद विरोधी प्रशिक्षण कोठे आयोजित केले आहे? ओके, प्रश्न पुन्हा एकदा वाचतो मी. भारताने आणि युरोपियन युनियनने 2025मध्ये संयुक्त दहशतवाद विरोधी प्रशिक्षण कोठे आयोजित केले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, गुरुग्राम. तर गुरुग्राम या ठिकाणी नुकतेच भारताने आणि युरोपियन युनियनने 2025मध्ये संयुक्त दहशतवाद विरोधी प्रशिक्षण सुरू केले आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, गुरुग्राम. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न क्रमांक 8. बघा, आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस नुकताच 23 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला आहे. ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 23 ऑक्टोबर.
चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. नुकतेच कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्याला लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, नीरज चोपडा. ओके, तर नीरज चोपडा यांना नुकतेच लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. एशियान शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, मलेशिया. तर मलेशिया या ठिकाणी एशियन शिखर परिषद 2025 जी आहे ती आयोजित करण्यात आली आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.